श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 16. धौप्यमुनीच्या तीनही शिष्यांकडून सेवा. नामधारकाने पुन्हा सिद्धमुनीशी कडकडीची प्रार्थना केली. हे प्रभू, तुमचा विजय असो. श्री गुरूंच्या आदेशाप्रमाणे शिष्यवर्ग यात्रेला निघाल्यावर गुरूंजवळ कोण कोण होते? श्री गुरुजींनी कोणत्या प्रकारच्या नित्य कार्यपद्धती अनुसरल्या? पुढे त्यांनी कशा प्रकारे चमत्कार केले? तसेच ते कोणत्या कारणास्तव आणि कधी प्रकटले? या साऱ्या विषयांवर मला प्रबोधन करण्यासाठी मी तुम्हाला मनपूर्वक विनवितो. मला श्री गुरूंविषयी तथा त्यांच्या लीलेविषयी अधिक जाणून घ्यायचे आहे. कृपया श्री गुरुचरित्राचा पुढील कथाभाग विस्ताराने सांगा. श्री गुरुचरित्र ऐकण्याची नामधारकाची उत्सुकता व अभिलाषा जाणून सिद्धमुनींना पुष्कळ आनंद झाला. ते म्हणाले, हे शिष्य शिरोमणी नामधारका, खरोखर गुरुभक्त होण्याचे भाग्य तुला लाभले आहे. तू धन्य आहेस. तुझे आचार विचार गुरुभक्ताच्या अनुरूपच आहे. तुझ्या भेटीमुळे संपूर्ण गुरुचरित्र माझ्या स्मृतीपठणात स्फुरित झाले आहे. आतापर्यंत माझ्या चित्तास आळस, गाढ निद्रा आवरल्या होत्या. तू माझ्यावर मोठा उपकार केला आहेस. तुझ्या भेटीमुळे मी जागृत झालो. त्याशिवाय मला परमसुख व आनंदही लाभला. तू मला ज्ञानामृत सागरात लोटले आहेस. तू पूर्णपणे गुरुकृपेला पात्र आहेस. जीवनात गुरुकृपाच खरे ऐश्वर्य संपत्ती आहे. ते मोक्षाला सुलभ साधन आहे. कामधेनूसारखे श्री गुरुचरित्र मी तुला विस्तारपणे सांगतो. हे लक्षपूर्वक ऐक. श्री नरसिंह सरस्वती गुरुजींच्या सूचनेप्रमाणे शिष्य तीर्थयात्रेला निघून गेल्यानंतर ते 1 वर्ष वैजनाथाच्या प्रांगणात एकांतवासात राहिले. त्यावेळी सिद्ध नावाचा मी एकटाच त्यांच्यासोबत त्यांची सेवा करण्यास राहिलो. वैजनाथ क्षेत्री अतिशय आकर्षक व उत्कृष्ट असे अंबेचे आरोग्य भवानी मंदिर होते. त्या मंदिरातच वर्षभर राहावे असे श्रीगुरूंनी ठरविले व तेथेच गुप्तपणे राहता येईल अशी व्यवस्थाही केली. एके दिवशी श्रीगुरूच्या वैजनाथ येथे वास्तव्यादरम्यान तेथे एक ब्राह्मण मुनी गुरुदर्शन घेण्याकरिता आला. त्याने विनम्रतया वंदन करून सर्व समर्पण भावाने गुरूंचे पूजन केले आणि त्यांनी बहुविधाने स्तुती केली. मग त्याने गुरूंशी प्रार्थिले, हे सद्गुरून, आता तुमच्या दर्शनामुळे मी पुनीत झालो. दया करा व माझा उद्धार करा. अज्ञान नामक भवसागरात मी बुडत आहे. त्यातून माझे रक्षण करा. मी वेदांतात प्रावीण्य प्राप्त केला आहे. मी दीर्घकाळ तपश्चर्याही केली, पण माझे चित्त दीनावस्थेत व औदार्यतेपासून वंचित असल्यामुळे स्थिर झालेच नाही. माझ्यावर ज्ञानप्रकाश पडलाच नाही. ज्ञानाविना केलेले तपाचरण फलप्रदायक होत नाही. ज्ञानाशिवाय संकटाचे, दुःखाचे तारण होत नाही. मला स्वतःबद्दल काहीही माहिती नाही. कृपया मला आत्मज्ञान प्रदान करा. आजचा दिवस माझ्यासाठी सर्वात भाग्यवान दिवस आहे. मी खरोखर भाग्यवंत आहे की मला आपल्या दर्शनाचा योग घडला व सहवास लाभला. आज माझा भाग्योदय झाला. आज माझे मन शुद्ध आणि आनंदित झाले. आजपर्यंत सर्वेश्वर असलेल्या गुरुची गर्वरहित सेवा न केल्यामुळेच मी इंद्रियाच्या सुखात सापडलो आहे आणि माझे मन स्थिर झाले नाही. माझी अशी दुर्दशा झाली आहे. हे गुरुदेवा, मी मंदमती आहे. आपण सर्वज्ञ आहात. आपल्या आकलनापलीकडे काहीच नाही. आपण अपार ज्ञानसागर, विश्वव्यापक व तत्वरूपी देव आहात. परमात्म्याच्या ध्येयपूर्तीसाठी आपण भूतली अवतार घेतला. म्हणून मला गुरुतत्व समजून घेण्यास सक्षम करण्यासाठी एक निश्चयात्मक असा तत्वबोध कृपया करावा. साधकाने एकतत्व मनात दृढपणे धरावे असे सांगितले गेले आहे. आपली कृपा नसली तर कोणत्याही देवाविषयी कोणताही विचार करणार नाही. आपली कृपा असली तर अंतःकरणात ज्ञानोदय लावून कोणताही संशय नाश होतो. हे गुरुराया, माझ्या अंतरंगात गुरुभक्ती वृद्धिंगत व्हावी असे करा. मी ते गुरुतत्व ग्रहण करण्यास विफल झालो आहे. तेव्हा श्री गुरुजी स्मितहास्य होऊन त्याला विचारले, अरे ब्राह्मणा, तू गुरुसेवा न करता, त्यांचा अनुग्रह न घेता मुनी तरी कसा झालास? गुरुशिवाय हे सर्व कसे मिळवले? हे ऐकून ब्राह्मण अतिशय दुःखित झाला. तो क्षणभर स्तब्ध झाला. त्याच्या नयनी अश्रू भरले. त्याचा कंठ दाटून आला व त्याला अपार दुःख अनावर आले. अश्रू ढाळत ब्राह्मण स्वतःविषयी स्पष्टीकरण देऊ लागला. अहो स्वामी, मला एक गुरु आहेत जे स्वभावाने फार क्रूर आहेत. ते सदैव निष्ठुरतेने व उद्धटपणे बोलत असत. असाध्य कामे करायला सांगत. त्यांच्यापाशी राहून मी विपरीत कष्ट अनुभवलेत. रात्रंदिवस उत्तम रीतीने आणि प्रामाणिकपणे त्यांची सेवा करूनही त्यांनी मला ज्ञानोपदेश केला नाही. त्यांच्या दयामायेचे किंचितही अंश नव्हते. एवढे असूनही मी यथाशक्ती व बुद्धीप्रमाणे अनेक विधानाने त्यांची सेवा केली. तेथे मला समाधान मिळाले नाही. गुरूंच्या सानिध्यात माझी प्रगती खुंटते असे मला वाटले. दीर्घकाळ गुरूंच्या सहवासात असून देखील माझी प्रगती झाली नाही. ते सतत माझी अवहेलना करायचे व म्हणायचे, अरे ब्राह्मणा, माझ्या सहवासात इतके दिवस राहूनही तुझे चित्त स्थिर झाले नाही. तुझ्यामध्ये योग्य शिष्य होण्याची पात्रता नाही. तुला गुरुसेवेचे मर्म व गूढार्थ आजपर्यंत समजलेच नाही. त्यामुळे मी काही तुला तत्त्वज्ञान, तर्क, वेदशास्त्र, व्याकरण इत्यादीविषयी बोध करणार नाही. ते माझ्याविषयी काहीही आसक्ती दाखवत नसत. त्यामुळे माझे मन तिथे स्थिरावले नाही. त्यांच्या क्रूर स्वभावाला, असभ्य वर्तनाला मी कंटाळलो. त्यांचे परिणामस्वरूप
माझ्या हृदयात त्यांच्याविषयी पूज्य भावना विरून गेली. ते सतत माझी अवमानना करीत व माझ्यावर संतप्त होत असत. त्यांनी दिलेले सर्व त्रास, हिंसा आणि अत्याचार सहन करून मी माझ्या क्षमतेनुसार यथोक्तरित्या दीर्घकाळ त्यांची सेवा केली. असे करूनही मला वेदशास्त्र ज्ञान लाभले नाही. मी ज्ञानापासून वंचित झालो. मी शिष्यत्वात रस गमावला. गुरुसेवेत माझे मन सुदृढ झालेच नाही. मी त्यांचा उपदेश ग्रहण करण्याच्या स्थितीतच नव्हतो. त्यांना माझ्यावर अजून जास्त राग आला. त्यांनी कितीही छळ केला तरी ते सर्व सहन करून मी त्यांची सेवा केली. शेवटी तिथे राहणे व्यर्थ आहे असे समजून मी गुरुकुल सोडून आपल्यापाशी आलो. त्याचा सारा वृत्तांत ऐकून श्रीगुरू हसत हसत त्याला म्हणाले, अरे ब्राह्मणा, तू मूर्ख, विचारशून्य शिष्य तर आहेस, आत्मघातकही आहेस. तू तुझ्या गुणदोषांचे विमर्शन केले नाहीस. तू शिष्य बनण्याच्या योग्यतेचा नाहीस. तुझ्या अवगुणाची, अपराधाची तुला किंचितही जाणीव नाही. जे निर्दोष असतात त्यांनाच ज्ञानबोध होतो. अल्पबुद्धी असलेला तू तुझ्या गुरुला मनुष्य समजून असे सारे गाडसाळ सांगत आहेत. तुला अजून गुरूंचा नीट परिचय झालेलाच नाही. तू तर काया वाचा मनाने गुरुद्रोह केला आहेस. गुरूंचे अस्तित्वात नसलेले काल्पनिक, अवैध आणि क्षुल्लक दोष काढून तू त्यांच्या निंदनातच वेळ घालवित आहेस. तू गुरूंबद्दल नको ते अवगुण मुक्तपणे व अभिमानाने सांगत फिरत आहेस. त्यामुळे तुझी आध्यात्मिक प्रगती झाली नाही. म्हणून तुला अजून प्रारंभिक स्तरावर राहावे लागले आहे. तुला तुझ्या दोषाची जाणीव नाही, कारण तू आत्मावलोकनच केले नाहीस. एवढे असूनही तुला तुझ्या मूर्खपणाबद्दल पश्चातापच झाला नाही. गुरुवाक्यात साठलेले गूढार्थ, सूक्ष्म विचार तुला अजून अवगत झालेले नाही. कामधेनूसारखा उत्तम गुरु असताना तू त्याला सोडून माझ्याजवळ आला आहे. साधकाचे हे कर्तव्य बनते की एकदा गुरुचा स्वीकार केल्यावर त्याने हवे तसे गुरु बदलू नये. एकदा स्वीकारलेले गुरु निरंतर आणि सर्व परिस्थितीत तेच गुरु असतात. गुरूंचे दोष कदापि शोधू नयेत व स्वीकृत गुरूंचा त्यागही कदापि करू नये. ज्ञान देणाऱ्या गुरूंचे गुणदोष शोधण्याचा अधिकार आपल्याला नसतो. कोणत्याही परिस्थितीत शिष्याने गुरूंचा अपप्रचार करून, त्याची टीका निंदा करून त्यांच्या नावाला अपकीर्ती आणू नये. शिष्याने आपल्या गुरूंच्या स्थानाला, मनाला, नावाला कलंक येणार नाही असे वर्तन केले पाहिजे. शिवाय त्याने वृद्धिंगत करायला पाहिजे. शिष्याने आत्मसमर्पण भावनेने गुरुला सर्वस्व अर्पण केले पाहिजे. गुरुच्या सार्वभौमत्वाला केव्हाही प्रश्न करू नये. त्यांचे नाव मलिन करता कामा नये. त्याने गुरुस्थानाला बहुमान दिला पाहिजे. गुरुबोधाविषयी शिष्याने अनावश्यक, असमर्थनीय, अतिशय व मर्यादेबाहेर चर्चेला आस्पद देऊ नये. शिष्याने काया वाचा मनसा गुरुला उत्कृष्ट कीर्ती, गौरव प्राप्त होईल असे वर्तन करावे. तसेच गुरूंवर अपार विश्वास ठेवावा. गुरूंचे दोष शोधून गुरूंचा त्याग करणारा, गुरूंवर आरोप करणारा, गुरूंची निंदा करणारा घोर नरकयातना अनुभवतो. आपल्या गुरुचे स्थान, मान, गौरव सदैव उत्साहित करणे हे शिष्याचे आद्य कर्तव्य आहे. गुरुसेवेत निरत असताना शिष्याने त्याच्या उद्देशाप्रमाणे व संकल्पानुसार सेवा करावी. श्री गुरुजी पुढे म्हणाले, हे ब्राह्मण मुनी, त्याग, सर्वसमर्पण भाव, निष्ठा, दया, तळमळ, एकाग्रता, विनयता, शरणागती भावना व अनन्य भक्ती या सर्व गुणांनी गुरुसेवा करायला पाहिजे. तसेच द्वेष, मत्सर, स्वार्थ, लोभ, द्वेष इत्यादी अवगुणांचा त्याग करावा. जेव्हा एखादा गुरु स्वीकारतो तेव्हा त्याने स्वतःच्या इच्छेनुसार कर्म व सेवा न करता गुरुच्या इच्छेनुसारच करावी. गुरुचा अपमान होईल असे कोणतेही कृत्य करू नये. पवित्र कर्मे आचरून सर्व प्राणीमात्राचे हितचिंतनच करावे. मी माझा असा विचार मनात आणू नये. शिष्याने गुरुचरणी आश्रय घेऊन सर्वस्व गुरुचरण कमलांवर समर्पण करून अत्यंत सहनशीलतेने सेवा व पूजा करावी. त्याने अत्यंत संयमाने गुरु उपासना करावी. शिष्याने स्वतःला आक्षेपार्ह वर्तन करण्यापासून निग्रह केले पाहिजे. अशा प्रकारे वर्तन करून आत्मज्ञान प्राप्तीसाठी पात्र व्हावे. गुरुच सर्वस्व आहे ही भावना भक्तासाठी एक श्रीराम रक्षाकवच होय. जो गुरुकृपेला पात्र ठरतो तो शास्त्रज्ञानाने समृद्ध होतो. गुरु संतुष्ट झाले तर ज्ञानसहित सर्व सिद्ध लाभतात. तो सकल विद्या पारंगत होतो. अष्टसिद्धी व नवनिधी सुद्धा कमावितो. गुरुवचनांवर श्रद्धा असली तर शाश्वत ज्ञानाचे, शाश्वत तत्वाचे आकलन होऊ शकते. कामधेनूसारखा गुरु असताना अन्य गुरुच्या शोधात माझ्याजवळ तू का बरे आलास? तू त्याचा त्याग का केलास? हा एक प्रकारचा गुरुद्रोह आहे. गुरुत्याग केल्यामुळे तू शांती आणि समाधान गमावून बसलास. असे असताना तुला ज्ञान कसे मिळेल? तू एक दुष्कृत्य केले आहेस. श्री गुरूंचे हे वचन ऐकून त्या ब्राह्मण मुनीला अत्यंत पश्चाताप झाला. त्याने विनम्रतया प्रार्थिले, हे निर्गुण, निर्विकार,
निर्गुण निर्विकारी ज्ञानसागरा, सकल विद्येला कारणीभूत असलेल्या गुरुश्रेष्ठा, मी खरोखरच एक महामूढ दैवहीन अज्ञानी आहे. अज्ञानाच्या अंधकारामुळे मला माझ्या गुरुचे स्वरूप कळलेच नाही व परिचय झालाच नाही. मोहित होऊन निश्चित उद्देश नसताना दुसऱ्या गुरुचा शोध करीत आहे. गुरूंचे निजस्वरूप, त्यांना ओळखण्याची पद्धत, गुरुसेवेचा क्रम, गुरुचरणी स्थिर होण्याचा उपाय, गुरुकृपेचे महत्त्व या कशाचाही परिचय मला झाला नाही. कृपया या सगळ्याच गोष्टीचे महत्त्व अगदी ज्ञानोदय होईल अशा प्रकारे समजावून सांगा. माझ्या सर्व शंकाचे निरसन करण्यासाठी आणि मला अंधारातून वर आणण्यासाठी माझ्यावर कृपा करा. माझे गुरु स्वरूपाविषयी सर्व संशय निवारण करून माझा उद्धार करा. त्याचे बोलणे ऐकून श्री गुरूंना त्याची दया आली. श्री गुरूंच्या चरणकमळी भक्ती निर्माण व्हावी म्हणून, तसेच बुद्धी स्थिर व्हावी म्हणून त्यांनी त्याला काही दृष्टांत दिले व गुरुमहिमा आणि गुरुसेवेचे महत्त्व विस्तारपूर्वक कथन करण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, हे ब्राह्मणा, जन्मदाते मातापिता हे प्रथम गुरु असतात. ज्ञानोपदेश करणारा परम गुरु असतो. साधकाने नेहमी आपल्या गुरुलाच त्रिमूर्ती स्वरूपी मानावे आणि अनिष्ठेने व भक्तीने कोणत्याही प्रकारचा विकार न आणता गुरुसेवेत निरत राहावे. पूज्य भावनेने व एकनिष्ठेने केलेली गुरुसेवा यशाचे सोपान आहे. हे आध्यात्मिक जीवनाचे गूढ आहे. गुरुसेवा ही सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक साधना आहे, कारण गुरुसेवा सर्व दोष व दुर्गुण नाश करते. अध्यात्म जीवनाचे रहस्य, शिष्यासाठी सर्वोत्कृष्ट सिद्धी म्हणजे गुरुवाक्याचे अक्षरशः पालन करणे, कारण गुरूंचा आशीर्वाद शब्दरूपाने कार्य करतो. मनपूर्वक गुरुसेवा केल्याविना शिष्याचे अंतःकरण परमार्थिक पथावर स्थिरावत नाही. विद्या फलप्रदायी होण्याकरिता गुरुसेवा ही मूल आहे. शिष्याने मी आणि माझे या भावनेतून मुक्त व्हायला पाहिजे. गुरूंबरोबर साधकाने वादविवाद घालू नये व गुरुला प्रत्युत्तर देऊ नये. मनाला शून्य स्थितीत ठेवून आणि क्षुल्लक विचारांपासून मुक्त करून भक्तिपूर्वक गुरुसेवा केल्याविना कोणीही गुरुपदेशाला पात्र ठरत नाही. साधकाने गुरुलाच ब्रह्मा विष्णू महेश्वराचे अवतार मानून त्यांची सेवा मनोभावे व प्रगाढ श्रद्धेने केल्याने त्याला सर्व काही लाभते. गुरुचा अनुग्रहही होतो. आध्यात्मिक साधनेत अडथळा निर्माण करणारे दोष अवगुण ह्यापासून मुक्त होण्यासाठी गुरुसेवाच रहस्यमय साधन आहे. सेवा प्रगतीचे व ज्ञान संपादन करण्याचे गुप्त माध्यम आहे. शिष्याने केलेल्या प्रामाणिक सेवामुळे गुरूंना अतिशय आनंद होतो. गुरुकृपेशिवाय शिष्य आध्यात्मिक मार्गावर प्रगती करू शकत नाही. जोपर्यंत गुरुसेवा करून गुरुकृपेस पात्र ठरत नाही तोपर्यंत वेदशास्त्रांबद्दलचे त्याचे ज्ञान, विद्वत्ता आणि अर्हता निष्प्रयोजनकारक ठरते. तसेच जीवनही व्यर्थ बनते. जो दुर्दैवी शिष्य गुरुसेवा करत नाही तो अपरिपक्व आणि अपूर्ण ज्ञान मिळवतो. महाभारताच्या आदिपर्वात अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात शिष्यांनी अनुकरणीय पद्धतीने केलेल्या गुरुसेवेचे विवरण आहे. त्यांनी अत्युत्तम रीतीने भक्तिभावाने गुरुसेवा केल्याने निदर्शनाला आणून दिलेले आहे. त्या कथा मी तुला सांगतो. द्वापार युगात द्वारावती तीर्थक्षेत्री पांडवाचे पुरोहित असणाऱ्या धौप्य मुनींच्या गुरुकुलात अनेक शिष्य वेदाध्ययन करण्यासाठी येत असत. सर्वजण अत्युत्तम वेदप्रावीण्य, सत्यवंत, धर्मनिष्ठ, शास्त्रनैपुण्य, परिशुद्ध, वाक्पटू, उत्कृष्ट, निष्ठावंत असे शिष्य होते. त्यांच्यामध्ये अरुणी, पांचाली, वैद्य व उपमन्यू हे तिघे प्रमुख होते. त्या तिघांमध्ये आदर्श शिष्यामध्ये अपेक्षित असे सारे गुण होते. गुरुकुलात राहून वेदाध्ययनासोबतच गुरुसेवा करणे हा त्यांचा नित्यपाठ होता. दृढ निश्चय, प्रगाढ विश्वास, कर्तव्य दक्षता, तीव्र इच्छाशक्ती, तत्वबद्धता, जिज्ञासा, स्फूर्ती, उत्साह, आत्मसमर्पण भाव, प्रामाणिकपणा, उद्देश, मुमुक्षत्व इत्यादी सारेच गुण त्यांच्यात ठासून भरलेले होते. शिष्याच्या सेवाकालात तसेच गुरुकुलात वेदाध्ययन समयी गुरु सतत शिष्याची परीक्षा घेत असत व वेळोवेळी केलेल्या प्रगतीचे मूल्यांकन करत असत. गुरुकृपेने शिष्यांना विद्वत्ता प्राप्त होऊन त्यांचे सर्व मनोरथ परिपूर्ण होत असत. अशा प्रकारे जेव्हा गुरूंना खात्री व्हायची की शिष्यांचे अंतःकरण भक्ती परम सत्यावर स्थिरावली आहे तेव्हा शिष्यांवर गुरुकृपेचा वर्षाव व्हायचा. एकदा धौप्य मुनींना शिष्याची परीक्षा घेण्याची इच्छा झाली. त्या हेतूने त्यांनी अरुणी पांचालीला बोलवून घेतले व लगेच अरण्याच्या लगत असलेल्या आश्रमाच्या मालकीचे जे शेत होते तिथे जाऊन तेथील पिकाला पाणी देऊन जमीन ओली करण्याचा आदेश दिला. अरुणी मनात कोणताही विचार न आणता लगेच धावला. हे शेत कालव्याच्या वरील भागात असल्याकारणाने कालवा भरून वाहत असला तरी शेताला पाणी न मिळता ते व्यर्थ वाहून जायचे. प्रसंगवशात पाणी शेतात खालून यायचे. त्याने मोठे मोठे दगड टाकून पाण्याचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अनेक सर्वोत्तम प्रयत्नांती देखील त्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. कितीही प्रयत्न केले तरी उपयोग होत नव्हता. प्रवाहाला इतका जोर होता की सारे दगड वाहूनच जायचे. पण गुरुवाक्य तर प्रमाण होते. गुरु आज्ञेचे पालन करण्यासाठी स्वतःचा प्राणत्याग करण्यास तो सज्ज झाला. त्याने गुरुचे ध्यान केले व
सूक्त उपायासाठी प्रार्थना केली. गुरुपदेशाचे पालन करण्यासाठी प्राणार्पण करण्याचा निर्धार त्याने केला. इतर कोणत्याही मार्गाने प्रवाह थांबवता न आल्यामुळे अंतिम प्रयत्न समजून कालव्याच्या आडवा पडून एका काठावर हात व दुसरीकडे पाय अशा स्थितीत जोर लावून प्रवाह अडवण्याचा प्रयत्न करू लागला. अरुणीने संपूर्णपणे त्याचा देह गुरुसेवेत रुजू केला. त्याच्या अथक प्रयत्नांती प्रवासाचे थोडेफार पाणी शेताच्या दिशेने वळले. सूर्यास्त झाला तरी गुरुसेवानिष्ठ व आत्मार्पण करावयास सिद्ध असलेला अरुणी जागचा हल्लाच नाही. हळूहळू शेतही ओले होऊ लागले. शिष्य आश्रमात न परतल्यामुळे धौप्यमुनी अतिशय अस्वस्थ झाले. त्याला शोधत ते तिथे येऊन पोहोचले. शेतात पाणी वाहत असल्याचे पाहून ते आनंदित झाले. तथापि शिष्य अरुणी त्यांना कोठेच दिसला नाही. मुनींना त्याच्या आरोग्याची व प्राणाची काळजी वाटू लागली. तरीही धैर्य एकवटून त्यांनी आर्तस्वरात शिष्यांना हाक मारली. त्यांचा आवाज ऐकताच अरुणी चटकन उठला व गुरूंकडे धावला. त्याने आदरपूर्वक अभिवंदन केले. धौप्यमुनींनी त्याला वत्सलतेने मिठी मारली. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आपल्या शिष्याची त्यागप्रवृत्ती व गुरु आज्ञा पालन करण्याची तत्परता पाहून ते प्रभावित झाले. प्रसन्न होऊन ते म्हणाले, माझ्या प्रिय शिष्य, तू तर गुरुवाक्याचे पालन करण्यासाठी स्वदेह त्यागासाठी सज्ज होतास. तू अनेक अडचणीचा सामना करून कायामनाने आमची सेवा केलीस. तुझ्या गुरुसेवेने त्रिमूर्ती संतुष्ट झाले आहेत. तुला तक्षण वेदशास्त्रादी व्याकरणसह सकल विद्या अवगत होऊ दे. सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त होऊ दे. आता यापुढे तू गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून सुखात राहा. असे म्हणून धौप्यमुनींनी त्याला सकल वेद व शास्त्रज्ञानाचा अनुग्रह केला. शिष्याने शाश्वत ज्ञान प्राप्त केले. अरुणीला वाणीसिद्धी लाभली. तो ब्रह्मज्ञानी व सकल विद्या पारंगत झाला. त्याचा कंठ गदगदित झाला. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याने गुरुला भक्तिभावाने नमस्कार केला आणि त्यांच्या अनुमतीने आपल्या गावी परतला. पुढे हाच शिष्य उद्दालक नामाभिमानाने प्रख्यात झाला. गुरूंचे सामर्थ्य शक्ती शिष्याद्वारे प्रकटली. त्यानंतर धौप्यमुनींनी बैद नावाच्या द्वितीय शिष्याच्या अंतःकरणाची परीक्षा घेण्याचे ठरवले. धौप्यमुनींनी त्याला आदेश दिला, प्रिय शिष्या, आता तू परगावी असलेल्या आमच्या शेतात गायीगुरांसह निघून जावे. तिथे शेतीची तसेच गायीगुरांची दिवसभर योग्य पद्धतीने जोपासना करावी. तू आमच्या शेताचे रक्षण करावेस आणि शेतातील पीक परिपक्व झाल्यानंतर ते आश्रमात आणावेस. बैद शिष्य सदैव गुरुसेवेत तत्पर व समर्पित होता. गुरूंची आज्ञा प्रमाण मानून तो लगेचच आनंदाने शेताकडे निघाला. पीक पूर्ण पक्व होईपर्यंत आणि कापणीला येईपर्यंत अनेक कष्ट करून त्यांनी दिवस रात्र शेतात पहारा दिला. मनात येणाऱ्या साऱ्या शंका, आळस, विकार, संकल्प, विकल्प, भीती बाजूला सारून काया वाचा मनसा अहोरात्र गुरुसेवारूपी कर्तव्याचे पालन केले. पीक सुगीला आले. पिकाची कापणी करून जोडणी करून पीक आश्रमात नेण्यास सज्ज केले. तोपर्यंत मध्यरात्रीची भयानक वेळ झाली होती. तरी त्याला ते धान्य त्वरित पोहोचवायचे होते. म्हणून आश्रमात जाऊन गुरूंना विचारून वैद्यने धान्य नेण्यासाठी एक गाडीवर रेडा नेला. त्याने सारे धान्य गाडीत ठेवले. त्या गाडीच्या जोखडाला एका बाजूला रेडा बांधला व दुसरी बाजू स्वतःच्या खांद्यावर घेऊन आश्रमात धान्य पोहोचवण्याच्या एकमेव उद्देशाने गाडी ओढू लागला. कशी तरी बैदला रेड्याच्या वेगाशी बरोबरी करता आली नाही. त्याला रेड्यासह गाडी ओढणे फार कठीण जाऊ लागले. काही अंतर गाठल्यानंतर रेडा सरोवराच्या दिशेने जाऊ लागला व तिथे चिखलात रुतून बसला. कसेबसे बैदने रेड्याला गाडीपासून सोडून मोकळे केले व स्वतः गुरुकृपेच्या बळावर एकटाच गाडी ओढू लागला. पण गाडीच्या अतीव भारामुळे त्याच्या मानेला हिसका बसत होता. मरणांतिक वेदनाही होत होत्या. पण अशा मरणासन्न अवस्थेतही त्याने गाडी सोडली नाही. प्रयत्नपूर्वक व दृढनिश्चयाने खेचतच राहिला. इथे धौप्यमुनींना त्याची परिस्थिती दिव्य दृष्टीद्वारे अवगत झाली. ते त्यांच्यासमोर प्रत्यक्ष प्रकटले. गुरुवाक्य पालन करण्यासाठी घेत असलेले कष्ट व झालेली दुर्दशा पाहून त्यांचे मन द्रवले. त्यांना बैदावर करुणा आली. त्यांच्यावर एक कृपादृष्टी ओझरून त्याला गाडीपासून विलग करून आत्मीयतेने कवेत घेतले. त्याच्या गुरुभक्तीला दाद दिली व प्रसन्न होऊन त्याला म्हणाले, हे शिष्य बैद, तू ज्ञानवंत हो, वेदशास्त्रात पारंगत हो. अशा प्रकारे त्याला आशीर्वादरूपी वरदान दिले. तक्षणी गुरूंच्या अनुग्रहाने बैद विद्यासंपन्न, वेदशास्त्र संपन्न झाला. त्याला सकल विद्या आत्मसात झाली. श्रीगुरूंना अंतःकरणपूर्वक नमस्कार करून त्यांच्या अनुमतीने तो घरी परतला. धौप्यमुनीचा तिसरा शिष्य उपमन्यू अत्यंत निष्ठापूर्वक, भक्तिपूर्वक गुरुसेवेत व्यग्र होता. त्याची स्वामीनिष्ठा प्रश्नातीत होती. तो अत्यंत विश्वासू शिष्य होता. गुरुप्रती त्याचे समर्पण, स्नेह निर्विवाद होते. तो बहुपरीने गुरुसेवा करीत असे. पण त्याची प्रकृती विपरीत आहार सेवनाची होती. दिवसभर त्याच्या मनात पोटाचीच चिंता असायची. त्यामुळे त्याला कोणतीही विद्या सहज प्राप्त होत नव्हती.
आकलन शक्तीची कमतरता असल्यामुळे व शरीराच्या जडत्वामुळे शिकलेली विद्या मेंदूपर्यंत पोहोचत नसे. त्याशिवाय त्याला अध्ययनात फारशी उत्सुकता नव्हती. धोप्य मुनींना वाटले याच्यात काहीतरी परिवर्तन आणावे. या उद्देशाने त्यांनी उपमन्यूला जवळ बोलावले आणि सांगितले, वत्सा, आज सर्व गायींना अरण्यात घेऊन जा. त्यांना मनसोक्त चरू दे. त्याचे चरून झाल्यावर सूर्यास्तापूर्वी त्यांना आश्रमात परत आण. गुरुपदेशाप्रमाणे उपमन्यू प्रामाणिकपणे व आनंदाने गायीगुरांना घेऊन अरण्यात गेला. मात्र यदाकदा त्याला भूक लागायची तेव्हा तो गायीगुरांसह निश्चित समयापूर्वीच आश्रमात परतत असे. त्यामुळे धोप्यमुनी क्रोधित झाले. त्यांनी पुन्हा एक वार आदेश दिला, गुरांचे पोट भरले पाहिजे. सूर्यास्तापर्यंत त्यांना चरायला द्यावेच व त्यानंतर त्यांना आश्रमात घेऊन यावे. त्याने गुरु आज्ञेप्रमाणेच वर्तन केले. आपल्या गुरुचे निरंतर स्मरण करीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत अतीव निष्ठेने गुरे चरायचा. मात्र मध्यंतरी अन्नविना विपरीत भुकेने कडवडायचा व गुरांना तिथे सोडून आपणास पुन्हा ब्राह्मणाचे घर असेल तर त्यांच्या घरी भिक्षाटन करून आपली भूक शमवायचा. दिवसभर उपाशी राहिल्याने अशक्त व्हायचे सोडून दिवसेंदिवस धष्टपुष्ट होत असल्याचे पाहून गुरूंनी त्याला प्रश्न विचारले. शिष्य सत्यनिष्ठ होता. त्याने खोटे न सांगता गुरूंना सत्यकथन केले. कारण समजून धोप्यमुनींनी फरमावले, हे उपमन्यू, यापुढे जे काही मागून संग्रह करशील ते भिक्षांना आम्हाला आणून द्यावेस आणि त्याचे सेवन केल्यानंतरच तू सेवन करावेस. भिक्षांना मला सोपून परत अरण्यात जावे व गायीचे चरणे संपल्यावरच त्यांना घेऊन पूर्वक्रमानुसार परत आणावे. गुरुच्या आज्ञेनुसार उपमन्यू रोज भिक्षा मागून ती गुरूंना अर्पण करून गुरूंच्या रक्षणेसाठी पुन्हा अरण्यात येत असे. मात्र भूक असह्य झाल्याने तो पुन्हा एक वार भिक्षा मागून भोजन करू लागला. कालक्रमेणे तो अतिशय सशक्त व सुस्थितीत दिसू लागला. धोप्यमुनींना ही वस्तुस्थिती जाणवली आणि त्यांनी बैदला त्याच्या उत्तम स्वास्थ्याचे कारण विचारले. प्रामाणिक शिष्य उपमन्यूने वस्तुस्थिती सांगितली की एकदा भिक्षांना गुरूंना अर्पण केल्यानंतर गुरूच्या नकळत पुनश्च एक वार भिक्षा मागून तो सेवन करीत असे. गुरूंना आश्चर्य वाटले व सत्य जाणल्यावर ते कुपित झाले. दुसऱ्यांदा मागितलेले अन्नही आपल्याला अर्पण करण्याविषयी गुरूंनी सुचवले. गुरूच्या अशा सांगण्याने निष्ठावंत शिष्य उपमन्यू काही विचलित झाला नाही. गुरु आज्ञेनुसार दुसरी भिक्षाही तो गुरूंना प्रेमाने अर्पण करू लागला. स्वतःला उपवास घडला तरी तो दुःखित होत नसे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याच्या मनावर अथवा देहावर फारसा परिणाम दिसून आला नाही. पण पुढे त्याला भुकेवर ताबा ठेवणे अवघड जाऊ लागले. एकदा त्याने एका वासराला गायीच्या ओटीतून दूध शोषून पिताना पाहिले. वासरू दूध पिताना त्याचा काही अंश खाली पडून वाया जात असे. वासराच्या तोंडून सांडणारे ते दूध त्याने ओंजळीत धरले व गळणारे हे दूध पिऊ लागला. कोणालाही न कळत त्याचा हा क्रम चालूच राहिला. गुरूंना वाटत होते की आपला शिष्य उपाशीपोटी गुरे राखत आहे व निष्ठेने गुरुसेवाने आपले कर्तव्य करत आहे. तथापि त्याचे शरीर पूर्वीपेक्षा अधिक पुष्ट व सशक्त होत असे. गुरूंना पुन्हा एकदा त्याला अन्नाविना सशक्त बनण्यामागचे कारण विचारले. त्यावर प्रामाणिक शिष्याने काही न लपवता गायीचे उष्टी-दूध प्यायल्याविषयी खरे कारण सांगितले. हे सारे ऐकून गुरूंना वाईट वाटले. वासराचे उष्टी-दूध प्यायल्यामुळे त्याला दोष येण्यासंबंधी गुरूंनी नीट समजावून सांगितले. बुद्धीही नाश पावते हे शिष्याला समजावून सांगून पुन्हा असे न करण्याविषयी ताकीद केली. शिष्य प्रामाणिकच होता. त्याने गुरूच्या आज्ञेचे पालन केले. पण परत जेव्हा गायी गुरांना चरायला घेऊन जात असे तेव्हा भुकेमुळे त्याचे प्राण कंठाशी येऊ लागले. भुकेचे शमन कसे करावे हे समजेनासे झाले. एके दिवशी त्याला एका अवाढव्य झुडपात दूध गळताना दिसले. त्याने ते पर्णद्रोणात गोळा केले व ते पिऊन टाकले. पण गडबडीत दूध पिताना काही थेंब त्याच्या डोळ्यात गेले. झुडपातून गळणारे हे दूध काही दूध नव्हते तर तो चीक होता. त्या चिकामुळे त्याचे दोन्ही डोळे आंधळे झाले. त्याला काही दिसेनासे झाले. दृष्टीहीन झालेला उपमन्यू गुरांना शोधत एका ओसाड विहिरीत पडला. त्याने जगण्याची आशा सोडली. अशा परिस्थितीतही तो गुरुनामस्मरण करत होता व त्याला त्याच्या जीवापेक्षा गुरूंचीच जास्त चिंता वाटत होती. गुरूंनी सांगितलेल्या कर्तव्याची चिंता त्याला सतावत होती. त्याचे मनही तळमळत होते. काय करावे हे त्याला उमगेनासे झाले. तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला. आपल्यावर सोपवलेल्या कर्तव्य पार पाडून आपण आपल्या गुरूची सूचना नीट पार पाडू शकलो नाही याबद्दल त्याच्या मनात अपराधीपणाची भावना होती. तोपर्यंत परिसरात संध्याकाळचा अंधार पसरला होता. धोप्यमुनींना आपल्या शिष्याच्या भवितव्याची काळजी वाटू लागली. नेहमीसारखा आपला प्रिय शिष्य गुरांना घेऊन न आल्यामुळे ते चिंतित झाले. शिष्याला शोधत अरण्याच्या दिशेने निघाले. तथापि उपमन्यू कुठेही दिसेना. ते त्याला मोठमोठ्याने हाका मारू लागले व सत्वर येण्याचा संकेत देऊ लागले. गुरूंचा आवाज त्याने ऐकला व गुरूंच्या हाकेला ओ देऊन, गुरुजी, मी इथे ओसाड विहिरीत पडलो आहे असे ओरडून सांगितले. श्री गुरुजी लगेच विहिरीच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांच्याकडून सर्व काही जाणून घेतले. उपमन्यू दृष्टीहीन झाल्याचे त्यांनी जाणले. आपल्या प्रिय व जिवलग शिष्याची ही दयनीय अवस्था पाहून गुरुचे मन द्रवले.
गुरूंचे हृदय द्रवले. गुरु हा अपार त्यागाची मूर्ती आहे. गुरुचे शिष्यावरील प्रेम हे सहज असते. गुरु आपले जीवन केवळ लोकोद्धारासाठी व परमार्थ साधनेसाठी राखून ठेवतात. पुन्हा दृष्टी प्राप्त होण्यासाठी अश्विनी देवाप्रित्यर्थ जप करायला धौप्य मुनींनी त्याला सांगितले. गुरुपदेश शिरसावंत मानून शिष्याने अश्विनी देवताचा जप केला आणि काय आश्चर्य, अश्विनी देव जे देवदेवतांचे वैद्य आहेत त्यांच्या अनुग्रहाने व गुरुकृपेने उपमन्यूचे अंधत्व नाहीसे झाले व त्याला दृष्टी प्राप्त झाली. उपमन्यू त्या ओसाड विहिरीतून बाहेर आला व त्याने गुरुचरण धरून गुरुचे अनेकविध स्तवन केले. शिष्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या धौप्य मुनींनी त्याच्या शिरावर वरदहस्त ठेवून त्याला आशीर्वाद दिला. माझ्या प्रिय शिष्या, तुझ्या गुरुभक्तीने मी प्रसन्न झालो आहे. आता तू घरी जा व गृहाश्रमाचा स्वीकार कर व आपल्या धर्माचे उत्तम रीतीने आचरण कर. तुझी कीर्ती दशदिशांना पसरेल व तू नामांकित होशील. तुलाही अनेक नामवंत शिष्य मिळतील. त्यांच्यामध्ये उत्तुंक नावाचा शिष्य खूप प्रसिद्धीस पावणार. तोच तुझ्या पत्नीच्या अपेक्षेप्रमाणे 14 राजाच्या बायकोचे कर्णकुंडल आणताना तृषार्थ होऊन थकून त्याच्या निवारणार्थ ते कर्णकुंडल झाडावर ठेवील व पाणी पिण्यासाठी तो तिथे असलेल्या सरोवरात उतरेल. त्याच क्षणी एक झुडूक येऊन झाडावर असलेले ते कर्णकुंडल खाली पडेल. तेव्हा तिथे एक साप येऊन ते घेऊन आधी शेषाला देईल. पण साप ज्या बिडात गेलेला असेल त्या बिडाला टोकदार काष्ठखंड घेऊन खणत असताना उत्तुंकाच्या गुरुभक्तीला प्रसन्न होऊन चंद्रदेवता व त्या काष्ठामध्ये वज्रायुधाची शक्ती भरेल. तेच काष्ठखंड शास्त्ररूपात वापरून आदिशेषाबरोबर तो युद्ध करेल. त्या युद्धात विजयी होऊन ते दिव्य कर्णकुंडल आदिशेषाकडून परत येईल व तुझ्या पत्नीच्या अपेक्षेप्रमाणे ते कर्णकुंडल दक्षिण रूपाने अर्पण करेल आणि प्रख्यात होईल. पुढे जनमेय राजा त्याचा शिष्य होईल आणि त्याच्या उपदेशाने व प्रेरणेने सर्पसत्र याग करून घेईल. त्या यागामध्ये सर्व सर्पांना जनमेय राजा आहुती रूपाने अर्पण करून त्यांचा नाश करेल व त्या सर्पयागात इंद्र तथा तक्षकाला सुद्धा आकर्षित करून यज्ञकुंडात येऊन पडण्यासारखे करून त्रिभुवनात विख्यात होईल. अशा प्रकारे तो श्रीगुरूंकडून आशीर्वाद प्राप्त करून घेतो. गुरुकृपेने त्याला सर्व विद्याशास्त्र अवगत होतात. त्याला ज्ञानोदय होतो. तो एक कीर्तिमान विद्वान बनतो. ध्यान, भक्ती, शुद्ध कर्म अंतःकरणपूर्वक केले तरच आत्मकल्याणाच्या पथावर वाटचाल करता येते. कोण सर्वेश्वर असलेल्या गुरूंची पूर्णपणे सेवा करतो तो सहजपणे ब्रह्मरूपी होतो. या परमहंस स्थितीत पोचलेल्या शिष्यांना, सिद्धपुरुषांना योग सिद्धी आपोआप शोधत येतात. त्यांना योग सिद्धीचा शोध घेण्याची आवश्यकता नसते. तो समस्त प्राणीमात्रामध्ये एकटाच प्रकाशित होतो. स्वतःहून सकल सिद्धी त्याला आत्मसात होतात. अशा प्रकारे त्या मुनी बनवणाऱ्या ब्राह्मणाला श्रीगुरूंनी गुरुचे महत्त्व समजावून सांगितले. पुढे श्रीगुरुजी म्हणाले, अरे ब्राह्मणा, गुरुची विलक्षण कृपा अशा प्रकारे कार्य करते. गुरुकृपा असली तर मानवाला सर्व काही साध्य होते. गुरुकृपा मिळवलेल्या माणसाला अशक्य काहीच नसते. सामान्य माणसालाही गुरुचा आशीर्वाद मिळाल्यास तो भगवत पदासमान उत्तम पद प्राप्त करतो. भक्तांना अनुग्रहित करण्यासाठीच गुरु हा सगुण रूप धारण करतो. गुरूंवर देवत्व भाव ठेवून त्याचे स्तवन केल्याने अधिक फळ मिळते. गुरुचे सामर्थ्य वर्णातीत आहे. गुरुपदेशच अंतिम सत्य आहे. तथापि गुरूंना दूषणे देणाऱ्याला इहलोक नाही तर परलोकही मिळत नाही. गुरुद्रोह करणाऱ्याला कुंभीपाक नामक नरकाची गती होते. एखाद्याने गुरुची निंदा कधीही करू नये असे अध्यात्मतत्व सांगते. गुरुनिंदा केल्याने सारे अनर्थ घडतात व ते अंधपतनाला कारणीभूत ठरते. तुझे वर्तन अनाकलनीय होते. गुरु शिष्य नाते हे सर्वात पवित्र आहे. गुरुप्रती अतुलनीय प्रेम असल्याशिवाय शिष्य गुरुकृपा मिळवू शकत नाही. म्हणून गुरूंना योग्य रीतीने मर्यादापूर्वक वंदन व पूजन करावे. गुरुतत्व, गुरु संप्रदाय याचे निंदन करूच नये. गुरुनिंदा ऐकणाऱ्याला सुद्धा महापातक लागते. तसेच गुरुनिंदकाचे तोंड पाहू नये. गुरुनिंदकाला अनेक प्रकारच्या हिंसा भोगाव्या लागतात. कोणत्याही कारणामुळे शिष्याने गुरूंशी असत्य बोलू नये आणि वादविवाद करू नये. शिष्याने आपल्या गुरूंच्या सार्वभौमत्वावर कधीही प्रश्न करू नये. गुरूंचे वचन, बोध, अनुज्ञा व उपदेश अशा अवश्य व निष्ठेने पाळावेत. गुरु आणि ब्रह्मांतर्गत असल्यामुळे गुरुपदेशाचा तिरस्कार कदापि करू नये. शिष्यासाठी गुरुवचन हे अंतिम असते. शिष्याने गुरुवचनांवर विश्वास ठेवावा. त्याने गुरुला विधेय होऊन राहावे. शिष्याला देहाभिमान शून्य असायला हवा व त्याने सदैव गुरुभक्तीत गुरुसेवेत निरत असावे. गुरुभक्तीचे सार म्हणजेच गुरु आज्ञेचे पालन करणे व दुराभिमानापासून आणि असभ्यतेपासून दूर राहणे. तू गुरूंविषयी विनाकारण
टीका करण्याची आवश्यकता नाही. तुझ्या गुरुला तू देवतास्वरूपी मानायला हवे होतेस. त्यांच्यात अनंत शक्ती आहे हा विश्वास असायला हवा. पण असे दिसते की तू गुरुला माणूस समजले आहे. तू ज्या गुरुचा स्वीकार केला होतास त्यांच्यासोबतच तू राहायला हवे होते. ज्या कोणाच्या सहाय्याने तू आत्मविद्या कमवायची इच्छा ठेवीत होतास त्या महान पुरुषाचा तू तिरस्कार त्याग केलास. त्यामुळे तुझी मानसिक शांती समाधान सारे संपून तू खूप गोंधळात सापडला आहेस. हे ब्राह्मणा, गुरूंचा स्वीकार करण्यापूर्वीच साधकाने सावधगिरी बाळगली पाहिजे. एकदा का गुरूंचा स्वीकार केला की मग जीव गेला तरी गुरु बदलता कामा नये. गुरु शिष्याचा संबंध शाश्वत, अनादी, अनंत, अविच्छिन्न असतो. एकदा गुरु म्हणून स्वीकारल्यानंतर त्यांचीच सेवा करायला हवी. तू तुझ्या मूर्खपणाने विपरीत कष्टाला आमंत्रण दिले आहेस. अज्ञानात अडकून तू तुझ्या गुरुचा त्याग केला आहे. शिष्याने दृढ मनाने एकनिष्ठेने गुरुवचनाचे पालन करून गुरुसेवा करीत संतुष्ट व्हावे. परमात्मा स्वरूपात स्थिर होणाऱ्याला काहीही असह्य वाटत नाही. गुरूंचा अनुग्रह झाला तर आपोआप सकल तत्वाचे स्फुरण होते व तेव्हाच समस्त विद्या ब्रह्मज्ञान हस्तगत होतात. गुरु तुझा उद्धारक कल्याणकर्ता आहेस असा उपदेश देऊन त्या ब्राह्मण मुनीला गुरूंना शरण जाऊन ऐक्य भावनेने त्यांच्या सेवेत निरत होण्याची सूचना केली. त्याला गुरुचा आज्ञापालक शिष्य बनण्याचा हेतुपदेश दिला. श्री नरसिंह सरस्वती गुरूंच्या उपदेशाने, तत्वबोधनाने त्याचे अंतःकरण ज्ञानसंपन्न झाले. त्याच्या मनातील सर्व संशय शंका दूर झाल्या. त्याचे अनिश्चित विचार नष्ट झाले. परमार्थिक मार्गाची जाणीव त्याला झाली. आपण गुरुचे मन दुखविल्याचा, गुरुद्रोह केल्याचा व तिरस्कार केल्याचा त्याला खूप पश्चाताप झाला. गुरु विरुद्ध केलेल्या अपराधासाठी प्राणत्याग करण्यासही तो सज्ज झाला होता. त्याने श्रीगुरूंना वंदन करून स्वतःच्या उद्धारार्थ विनवणी केली की तो म्हणाला, हे श्रीगुरुमूर्ती, आपणच माझे मातापिता व परमार्थिक मार्गाचे सहकारी आहात. आपण माझ्यावर दया करून तत्वबोधन केले आहे. माझ्याकडून गुरूंविषयी अपराध घडल्याची आणि त्यांना दुखावल्याची मला जाणीव झाली आहे. अज्ञानामुळे माझ्याकडून तसे घडले आहे. स्वामी, मी कोणत्या मुखाने त्यांच्यासमोर जाऊ? भिन्न झालेले अंतःकरण कसे संग्रहित करू? गुरूंना कसे संतुष्ट करू? यापुढे कोणत्या पुरुषार्थासाठी मी जगू? माझ्या या पापी देहाचा उपयोग तरी काय? मी गुरुद्रोही असून जगायला योग्य नाही. मी आत्ताच प्राणत्याग करतो असे वैराग्ययुक्त भावनेने सांगून प्राण सोडायला सिद्ध झाला. पश्चाताप दग्ध होऊन गुरूंना शरण गेल्यामुळे त्याचे सर्व पाप तत्क्षणी नष्ट झाले. त्याची मानसिक स्थिती जाणून श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला आदेश दिला, हे ब्राह्मणा, तू चिंता आणि व्यथा सोड. पश्चाताप झाल्यामुळे तुझे सारे दुरीत पाप आताच नष्ट झाले आहे. तुझ्यात विलक्षण परिवर्तन घडले आहे. ज्या माणसामध्ये परिवर्तन घडलेले असते केवळ तोच समाजात परिवर्तन घडवून आणू शकतो. तू वैराग्य संपन्न झाला आहेस. तुझी चित्तशुद्धी, मनशुद्धी, देहशुद्धी झाली आहे. त्यामुळे तू शुद्धात्मा होशील. तू आता गुरुचे महत्त्व जाणून घेतले आहेस. तुझे मन निरंतर गुरुचरणी स्थिर ठेव. नरसिंह सरस्वती यतीचे वाचन ऐकून त्या ब्राह्मणाने अनन्य भावभक्तीने त्यांना वंदन केले आणि गुरुकृपेने ज्ञानप्राप्त झाल्यामुळे व सर्व पापांतून मुक्त झाल्यामुळे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पुन्हा तो करुणासागर श्री नरसिंह सरस्वती गुरुच्या परमपावन चरणांवर माथा ठेवून स्वरक्षणार्थ वारंवार प्रार्थना करू लागला. तेव्हा त्यांच्यात अष्टसात्विक भाव स्फुरले. त्याचे संपूर्ण शरीर रोमांचित झाले. ब्राह्मणाच्या तत्वनिष्ठेला श्रीगुरूंनी दाद दिली व त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. तेव्हा त्याला ज्ञानोदय झाला आणि त्याने सकल वेदशास्त्रांवर त्वरित प्रभुत्व मिळवले. श्री नरसिंह सरस्वती गुरुजी म्हणाले, अरे ब्राह्मणा, तू शीघ्र तुझ्या गुरूंकडे जाऊन मीच तो गुरु आहे, मीच त्याचे स्वरूप आहे असे समजून त्यांना शरण जा. आम्हा दोघांमध्ये भेद न करता दृढ निश्चयाने आणि एकात्म भावाने त्याची आराधना कर. तोच तुझा उद्धार करता आहे हे समजून घे. मनाला खात्री पटल्यानंतर गुरुभावाने युक्त होऊन तो आपल्या गुरूंकडे परतला आणि त्याने त्याच्या चरणांवर मस्तक ठेवले. तेव्हा त्या ब्राह्मणाचे गुरु त्यावर प्रसन्न झाले. इथे श्री नरसिंह सरस्वती गुरूंनी वैजनाथ क्षेत्रीतून निर्गमन करून भुवनेश्वरी देवीच्या भिल्लवाडी क्षेत्री आगमन केले. तिथे कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावरील औदुंबर वृक्षाखाली काही काळ गुप्तपणे एकांतवास केला. श्रीगुरूंनी जरी तिथे गुप्तपणे वास्तव्य केले तरी त्यांचा महिमा, त्यांचे वैभव दशदिशांना पसरले. असे हे आख्यान सिद्धमुनींनी नामधारकाला कथन केले व तेच सरस्वती गंगाधर शत्रुवर्गाला सांगत आहे. इथे परमकल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 16वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.